पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे महादेव जानकरांनी भाजपवर केलेल्या आरोपांसंदर्भातली। भाजपने माझे आमदार फोडलेत असा थेट आरोप महादेव जानकरांनी लगावलाय। तुमची ताकद आहे तोपर्यंत भाजप तुम्हाला वापरणार असल्याचंही जानकर म्हणतायत। तसंच माझ्यासोबत भाजपचा वाईट अनुभव असल्याचं देखील जानकरांनी आता स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी सावध वागावं असं देखील महादेव जानकर म्हणतायत। जात्यातलं सुपात यायला वेळ लागणार नाही असा देखील जानकरांनी टोला लगावलेला आहे। भाजप आणि काँग्रेस छोट्या पक्षांना खाणारे पक्ष असल्याचा देखील आरोप महादेव जानकरांनी केलाय। तसंच त्यांनी भाजपवरती असा हल्लाबोल केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आपल्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर आहेत। ते स्वतः यावेळेला स्वबळावर लढतायत। सर, काय सांगाल? महायुती नाही, महाविकास आघाडी नाही, स्वबळावर राष्ट्रीय समाज पक्ष राज्यामध्ये निवडणूक लढतोय। काय महायुतीनं इलेक्शनला काय बोलवलेलं नव्हतं आपल्याला विधानसभेच्या अलायन्स बद्दल बोलवलं नाही। नंतर एखाद्याने जेवाय नाही बोलून नंतर आपण जाणं बरोबर नाही। आम्हाला त्यांनी बोलवलं नाही, आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही। त्यामुळं आपल्या आपल्या ताकदीनं आपला मतदार कसा वाढवता येईल त्या दृष्टीने हा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रामध्ये 288 तयार केली। बीजेपीवर टीका केली की धोका देणारा पक्ष आहे म्हणून आपण म्हणले होते। बीजेपी काय करते? तुमची ताकद आहे तेवढी मिशन्स बनले तेवढं वापरणार, परत तुम्हाला हे करून देणार। आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत, त्यांच्यासुद्धा असं होईल वाटते का? आता आम्हाला अनुभव वाईट आहे, त्यामुळे शिंदे साहेबांना अजितदादांना सावध वागावं। आम्ही जात्यात होतो, ते सुपात आहेत। सुपातला जात्यात जातो त्यावेळेस त्याला कळतं पर्यंत झालं। दुसरं असं की काल उद्धव ठाकरे नांदेडला होते आणि त्यांच्या तिथं बॅगा तपासण्यात आल्या। त्यांनी आरोप केला की विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात, विरोधकांवर सर्व यंत्रणा जी आहे त्यांचा वापर केला जातो। कसं बघताय? आमची गाडी चेक केली, आम्ही त्यांना विचारलं हे काय नाही म्हणले आम्हाला प्रत्येकाची गाडी चेक करणारी माणसं कुठली होती तर ती बाहेरच्या राज्यातली होती विशेष करून। त्यामुळं मी त्याच्यावर जास्त केलं नाही। पण माझं एवढंच म्हणणं आहे शासन प्रशासनाला, सरकार कुणाचंही असू द्या, तुम्हाला काय करावं लागेल की ज्यावेळी चेकिंग करतात तेव्हा सर्वांच चेक करावं, नुसतं एका दोघांचं करून नाही। तर होते महादेव जानकरांनी यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळेल एवढे आमदार निश्चित येतील। कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।